देशहिताचे ठेवून भान, चला करूया मतदान. मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा. मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा. सौजन्य जालना आंदोलन न्यूज. विजय आपला होणार म्हणजे होणारच. आज दुपारी खरं म्हटलं तर मी जालनाला जाणार होतो, पण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कार्पेट वगैरे सगळं भिजलंय. तुम्ही पण बसल्यात तिकडे चिखल आहे. निघणार तेवढ्यात पाऊसच सुरू झाला आणि हेलिकॉप्टरवाला पायलट म्हणाले, साहेब अशा या वातावरणात उडणं कठीण आहे, अशक्य आहे. म्हणून मी पहिल्या प्रथम जालनाकरांची माफी मागतो, कारण मी कधी एखादा शब्द दिला का मी मागे फिरत नाही. आणि आजची ही आपली सभा जी आहे ती आपल्या खैरे साहेबांना विजयी करण्यासाठी जशी आहे तशीच जालनाच्या कल्याणरावांना सुद्धा विजयी करण्यासाठी आहे. आणि जालनामध्ये जाऊन मी बोलणार होतो ते थोडंसं इथे बोलून आपल्या दोन्ही जागांचा आणि जेवढ्या काही जागा आता राहिल्यात त्या महाविकास आघाडीच्या त्या विजयी करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय. मी जालन्यात जाऊन बोलणार होतो की 5 टर्म म्हणजे किती वर्ष झाली, 25 आयुष्यातली 25 वर्ष एका व्यक्तीला तुम्ही निवडून देतात. आणि वृत्तपत्रात मी बातमी वाचली की जालनामध्ये काही मतदान कार्ड ही कचऱ्याच्या पेटीत सापडली. मला असं वाटलं की बहुतेक मतदारांनी विचार केला असेल की मतदान करायचं कशाला, 5 टर्म आपण निवडून दिलंय, आता जालनामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाहीत. म्हणजे सकाळी नळ उघडला काही सकाळी 7 ते 10 दूध येतं, 10 ते 12 पाणी. आता इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्या समोर जो गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल. मग तुम्हाला दारूवाला पाहिजे की पाणीवाला पाहिजे. आणि जालना सगळं सुधारलं असणार, काही प्रश्न शिल्लक राहिले नसणार. पण एकूण जर विचार केला तर ही 25 वर्ष गेली फुकट, मोदींची 10 वर्ष गेली फुकट. आता जालनाकरांनी रावसाहेबांना विचारलं पाहिजे, आता तरी जालना झालं, खूप दिलं तुम्हाला, आता जा बाबा एकदाचे. आता आमचा कल्याणराव तिकडे पाहिजे, कारण आता आम्हाला कल्याण करायचंय जालन्याचं. झालंय असं की महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेलं आहेच, महाराष्ट्राने झुकवले. आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे.